नमस्कार. माझं नाव डॉक्टर पूनम राईलकर. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते, SKNCV कॉलेजमध्ये शिकवते. आय एम असिस्टंट प्रोफेसर. मला 2 मुलं आहेत. एक आत्ता इंजिनिअरिंगला आहे आणि एक आत्ता त्याने जस्ट एक छोट्याने 10वी दिली आहे. तर ॲज अ पेरेंट्स म्हणून आपल्याला नेहमी प्रश्न असतात की मुलांनी कशात करिअर करायला पाहिजे, काय करिअर करायला पाहिजे. तर हा मला खूप मोठा एक क्वेश्चन होता. तर मला जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक वर्कशॉप झालं जिथे हे रामचंद्र पिरवडकर सर आले होते आणि त्यांनी जेव्हा मला आठवण करून दिली की हां, DMIT टेस्ट या गोष्टीने मुलांना करिअर करण्यासाठी खूप उपयोग होतो, तेव्हापासून माझ्या डोक्यात खूप चालू होतं की ह्यांच्यामुळे मला जरा डिसिजन घ्यायला खूप बरं पडेल. म्हणून मग मी ठरवलं की सरांना कन्सल्ट करावं की आमचं कन्फ्युजन होतं की माझ्या छोट्या मुलाने काय करायला पाहिजे. त्याने इंजिनिअरिंगला जायला पाहिजे की डॉक्टर व्हायला पाहिजे. त्यामुळे पण आम्ही तो डिसिजन घेऊ शकत नव्हतो. पण ह्यांनी खरंच वेळात वेळ काढून मुंबईहून पुण्याला येऊन या गोष्टी मला गाईड केल्या आत्ता आणि त्यामुळे मला एक फुल कॉन्फिडन्स आला की आम्ही जो डिसिजन घेऊ त्याच्यामध्ये आम्ही खरंच सक्सेसफुल होऊ. प्लस माझ्या मुलामध्ये पण एक त्यांनी खूप छान कॉन्फिडन्स आणला की त्याने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि मला त्याच्याकडे बघून एक असं पॉझिटिव्हिटी आली की हा आता करेल, ह्याला एक त्याचं माइंडसेट झालं आहे की त्याने ते केलं पाहिजे. तर थँक्यू सर, तुम्ही खरंच हा खूप छान गायडन्स केलं आहे. म्हणजे मला पण ॲज अ पेरेंट म्हणून कसं वागलं पाहिजे ते खूप छान सांगितलं. त्यामुळे मी नक्कीच तसंच वागीन आणि बघू त्यात ते इम्प्लिमेंट करून मला काय चांगल्या गोष्टी मिळतील, काय पॉझिटिव्ह गोष्टी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. पण मला आता वाटतं की मी माझ्या वागणुकीत कसा चेंज करायला पाहिजे, मी तसं नक्कीच चेंज करेन. आणि माझ्या मुलामध्ये त्यांनी आता जो पॉझिटिव्हिटी आणली ती मला लगेच त्याच्या चेहऱ्यावरतीच दिसून येते की त्याने काय केलं पाहिजे, त्यांनी ते कसं छान पद्धतीने समजवलं आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं की त्याने ते करायला पाहिजे. तर बघू त्याचाही नक्कीच त्याच्यात पॉझिटिव्ह चेंज होईल आणि मग मी तो झाल्यानंतर मी तुमच्यावर शेअर करेन की त्याच्यावर काय काय चेंजेस झाले ते. थँक्यू.